नमस्कार. मी आज अभिजात योग साधना आणि सकारात्मक मानसशास्त्र याच्याबद्दल काही शेअर करणार आहे. तर विषयाला म्हणजे सकारात्मक मानसशास्त्रावर बोलण्याच्या आधी मला माझा अभिजात योग साधनेबद्दलचा जो पर्सनल जर्नी आहे त्याच्याबद्दल थोडंसं बोलायला आवडेल. मी ॲक्च्युली अगदी लहान असताना म्हणजे 12वीत असतानाच पहिल्यांदा शांती मंदिरमध्ये आले आणि तेव्हापासून मी शांती मंदिरशी जोडलेली आहे. तर सुरुवातीला नक्कीच माझ्या साधनेमध्ये सातत्य नव्हतं, कारण की त्या लहान वयामध्ये तेवढी मॅच्युरिटी नव्हती आणि त्याच्यामुळे साधनेचं एवढं महत्त्व मला कळत नव्हतं. पण जसजसं मी म्हणजे जसजसं वय वाढत गेलं आणि वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आले, त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की माझं खरं कल्याण हे साधनेमध्येच आहे. आणि त्याच्यामुळे मी असं म्हणेन की लहान वयात मी शांती मंदिरमध्ये आले आणि त्यावेळेला जे एक योग साधनेचं बीज माझ्यामध्ये रोवलं गेलं ते अजूनही आहे आणि हळूहळू त्याची वाढ होती असं मला वाटतंय. गेल्या काही वर्षांमध्ये मग साधनेमधलं सातत्य माझं नक्कीच वाढतंय आणि साधनेवरची श्रद्धा ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. हे जे काही मी शांती मंदिरमध्ये आले आणि साधना थोडीफार केली, आत्ता सुद्धा करतीये आणि बाबांशी म्हणजे डॉक्टर संप्रसाद विनोदांशी जी कायम माझी चर्चा व्हायची, संवाद व्हायचा, इतर साधकांबरोबर संवाद शेअरिंग व्हायचं, तर त्यामधून कुठेतरी मला असं वाटतं की माझ्या आयुष्याला खूप योग्य वयात एक दिशा मिळाली. आणि आता मला असं वाटतं की अभिजात योग साधनेमुळे माझ्या आयुष्याला आणि मी जे काही काम करतेय त्या कामाला सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा अर्थ प्राप्त झालाय. म्हणजे साधनेमुळे खऱ्या अर्थाने माझ्या आयुष्याला एक पर्पज मिळालाय, एक हेतू मिळालाय असं मला नक्कीच वाटतं. साधनेचे खूप वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम मी अनुभवलेत, पण परत हे परिणाम मला असं वाटतं की खूप असे तरल असे परिणाम आहेत आणि ते खूप हळूहळू माझ्यामध्ये होत गेले आणि मग कालांतराने मला त्याची जाणीव होत गेली. तर ज्या वेळेला मी कॉलेजमध्ये होते तर त्यावेळेला कॉलेजमध्ये असताना अभ्यास ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. तर तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की अभ्यास करत असताना मला बाबांनी म्हणजे डॉक्टर संप्रसाद विनोदांनी सांगितलं की जसं साधनेमध्ये आपण म्हणतो की साधनेसाठी साधना करायची, तसंच तू अभ्यासासाठीच अभ्यास कर. म्हणजे अभ्यासातून जो आनंद मिळतो त्याच्यासाठी अभ्यास कर. मला कायम अशी सवय होती की काहीतरी एक उद्दिष्ट ठेवायचं, एक गोल ठेवायचं आणि मग त्या दृष्टीने प्रयत्न करायचे आणि मग ते गोल मिळालं, साध्य झालं ते उद्दिष्ट की खूप आनंद. पण तो आनंद सुद्धा काही वेळच टिकायचा, कारण मग परत पुढचं उद्दिष्ट खुणावत असायचं आणि जर ते उद्दिष्ट साध्य करता आलं नाही म्हणजे काही कारणांनी अपयश मिळालं तर ते अपयश सहन करताना मला खूप त्रास व्हायचा. अजून सुद्धा हे जे सक्सेस आणि फेल्युअर मधलं जे द्वंद्व आहे त्याच्यामध्ये मी अजूनही अडकलेली आहे. मी काय त्यातून पूर्णपणे बाहेर पडलेली नाहीये. पण त्यावेळेला त्यांनी मला जे सांगितलं की अभ्यासासाठी अभ्यास, तर तशा प्रकारचा मी अभ्यास केला आणि नक्कीच त्याचे खूप चांगले परिणाम मला मिळाले. मी सायकॉलॉजी ची विद्यार्थिनी आहे. तर मी BA MA सायकॉलॉजीमध्ये केलेलं आहे आणि नंतर पुणे विद्यापीठातून PhD पण मानसशास्त्रामध्ये केलंय. माझा PhDचा विषय सुद्धा अभिजात योग साधनेशीच संबंधित होता. तर ह्या सगळ्या प्रवासामध्ये मी एकीकडे योग साधना माझी काही ना काहीतरी साधना चालू होती. मी साधनेबद्दल ऐकत होते, आत्मबोध साधनेची आमची जी सेशन्स असतात त्याच्यामध्ये मी येत होते, त्याच्यामुळे कानावर सुद्धा खूप गोष्टी कळत होत्या, पडत होत्या, आता सुद्धा पडतायत. प्रत्येक त्यातली गोष्ट होतेच असं नाही, पण काहीतरी संस्कार होत असतात. आणि त्याच वेळेला मी सायकॉलॉजी सुद्धा शिकत होते. असं दोन्ही बाजूनी चालू होतं, आत्ता सुद्धा चालू आहे. मी काम हे मानसशास्त्राच्या क्षेत्रामध्ये करते. तर मानसशास्त्रामध्ये आम्ही जे काही शिकतो ते सगळं वेस्टर्न, सगळ्या पाश्चिमात्य थिअरीज आणि मॉडेल्स अशा आम्ही शिकतो आणि मुलांना सुद्धा शिकवतो. आणि एकीकडे अभिजात योग साधना म्हणजे भारतीय मानसशास्त्र ते मी स्वतः अनुभवत होते. आणि त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की सायकॉलॉजी आणि योग साधना
ह्याच्यामध्ये काही ना काहीतरी नक्कीच परस्पर संबंध आहे. आणि तरी सुद्धा योग साधना ही नक्कीच मानसशास्त्रापेक्षा खूप वेगळी पण आहे असं मला लक्षात यायला लागलं. तर मानसशास्त्र आणि योग साधना दोन्हीमध्ये मला असं वाटलं की मनाचा विचार खूप झालाय. मानसशास्त्रामध्ये तर मनाचा, मानवी स्वभावाचा, मानवी वर्तनाचा अभ्यासच केला जातो. पण माझ्या असं लक्षात आलं की पतंजली ऋषींनी ज्या पातंजल योगदर्शनामध्ये सुद्धा मानवी मनाचा खूप बारकाईने विचार केलेला आहे. आणि त्याच्यामुळे साधना करत असताना सुद्धा त्याच्यामध्ये मानसिक बदल हे होतच असतात, जे की मी स्वतः सुद्धा अनुभवतेय. त्याच्यामुळे माझ्या असं लक्षात आलं की मन हे दोन्ही गोष्टींमध्ये इन्क्लुडेड आहे. पण मानसशास्त्रामध्ये मला असं लक्षात यायला लागलं हळूहळू की मानसशास्त्रामध्ये जो मनाचा अभ्यास केला जातो तो बऱ्यापैकी विश्लेषणात्मक किंवा चिकित्सक अशा प्रकारचा अभ्यास असतो. आणि त्याच्यामध्ये मनाच्या पातळीवर राहूनच मनाचा अभ्यास आम्ही करत असतो. पण योग साधनेच्या बाबतीत असं मला लक्षात आलं की मनाचा विचार त्याच्यामध्ये झालेला आहे, मनाचा अभ्यास झालेला आहे, पण केवळ मनाच्या पातळीवर राहूनच मनाचा अभ्यास करणं असा मूळ उद्देश नाहीये योग साधनेचा, किंवा मनाचा अभ्यास करून थांबणं असंही नाहीये. तर मनाचा अभ्यास हे एक साधन आहे आणि त्या मनाच्या अभ्यासातून मनाला पूर्णपणे समजून घ्यायचंय. आणि मग या मनाच्या सुद्धा पलीकडे काहीतरी आहे आणि ते जे काही पलीकडे आहे ते जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये पातंजल योगदर्शन आणि योग साधनेचा संबंध येतो. पण मानसशास्त्राचं क्षेत्र हे मनाच्या अभ्यासापर्यंतच थांबतं असं माझ्या लक्षात आलं. ज्यावेळी मी असं ठरवलं की मी सायकॉलॉजी मला शिकायचं आहे किंवा सायकॉलॉजीमध्ये मला काहीतरी करिअर करायचंय, तेव्हा मला असं वाटलं की खूप फॅसिनेटिंग आहे मानवी मन समजून घेणं. आणि त्यातनं मला असं वाटलं की नक्कीच मला स्वतःबद्दल सुद्धा काहीतरी नवीन कळेल, मी स्वतःला ओळखायला लागेन आणि त्याचा मला नक्कीच खूप चांगले परिणाम मिळतील. पण जसजसं मी मानसशास्त्रावरची वेगवेगळी पुस्तकं वाचत होते त्या वेळेला माझ्या असं लक्षात आलं की मानसशास्त्रामध्ये आम्हाला मुख्यत्वे करून सायकॉलॉजी ऑफ द अदरच शिकवली जाते. म्हणजे दुसऱ्या माणसाच्या मनाचा अभ्यास करणं, त्याच्या वर्तनाचा अभ्यास करणं, त्याचे विचार, त्याच्या भावना ह्या का निर्माण होतात ह्या सगळ्याचा अभ्यास करणं आणि ह्याच्याबद्दलचं पूर्ण ट्रेनिंग दिलं जातं. पण मला या सगळ्यामध्ये एक गोष्ट खूप मिसिंग वाटली आणि ते म्हणजे की मी माझ्या स्वतःच्या मनाचा अभ्यास कसा करू किंवा मला स्वतःला कसं जाणून घेऊ पूर्णपणाने. तर ह्याबद्दलचं कुठेच खूप असं लिखाण किंवा त्याबद्दलचं असं काहीच मानसशास्त्रामध्ये लिहिलं गेलेलं नव्हतं किंवा बोललं जात नव्हतं. कायम तुमचा कोणीतरी क्लायंट आणि त्याची चिकित्सा करणं, त्याला समजून घेणं अशाच प्रकारचा सगळा विचार होता. नक्कीच या विचारामुळे मानसशास्त्रामध्ये खूप प्रगती झाली आहे. म्हणजे वेगवेगळ्या मानसिक आजारांचं निदान होणं, त्यांची लक्षणं समजणं, त्याच्यावर उपचार योग्य वेळी केले जाणं, हे सगळं मानसशास्त्रामध्ये ज्या प्रकारचं अभ्यास आणि संशोधन झालं त्याच्यामधून निर्माण झालं, त्यात काहीच वाद नाही. पण मला असं वाटलं की मला स्वतःला समजून घेण्यासाठी मी जे मानसशास्त्र शिकते त्याची मला फारशी मदत होत नाहीये आणि त्याच्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या येत आहेत किंवा मला जे काही प्रश्न पडतायत त्याच्यावर उत्तरं मिळत नाहीयेत. पण ती उत्तरं मला जी मानसशास्त्राच्या अभ्यासातून तेवढी नाही मिळाली किंवा जरी मिळाली तरी ती तेवढ्यापुरती मिळाली, ती मला नक्कीच योग साधनेतून मिळाली. तर मला असं वाटलं की अभिजात योग साधना ही जी आम्ही शांती मंदिरमध्ये सगळे साधक करत असतो त्यातून नक्कीच मला स्वतःला जाणण्यासाठी खूप मदत झाली आहे आणि त्या सगळ्या प्रोसेसमधून स्वतःला जाणण्याच्या मी जातीये. आणि एक गोष्ट मला अगदी नक्की लक्षात आली आहे की जर मला माझ्यामध्ये आतून परिवर्तन हवंय, काहीतरी बदल हवाय, तर तो नक्कीच योग साधनेतूनच होतोय. म्हणजे मला असं कळतंय की त्या प्रवासाला खूप वेळ लागतोय, ते की असं झटपट होणारी अशी मिरॅक्युलस असा कुठलाही चमत्कार नाहीये, त्याला वेळ लागतोय. पण मला असं वाटतंय की नक्कीच ते जे परिवर्तन आहे, मूलभूत परिवर्तन आहे, ते योग साधनेतूनच होतंय आणि होत राहील अशी
नक्कीच मला आतून असं मला वाटतंय. त्याच्यानंतर सायकॉलॉजीमध्ये कायम आम्ही सेल्फ ॲक्सेप्टन्स आणि एम्पथी याचा खूप विचार करतो. म्हणजे एक सायकॉलॉजिस्ट म्हणून ॲक्सेप्टन्स हा खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे तुम्ही स्वतःचाही स्वीकार करणं आणि त्याच्याचबरोबर तुम्ही ज्या लोकांबरोबर काम करताय, ज्या लोकांसाठी तुम्ही काम करताय, एक मानसशास्त्रज्ञ किंवा एक मानसतज्ञ म्हणून, तर त्यांचा सुद्धा ते जसे आहेत तसा स्वीकार करणं याला खूप महत्त्व आहे. पण मला कायम असं वाटत राहिलं की ही एक संकल्पना म्हणून खूप छान आहे आणि खूप बरोबर आहे की स्वीकार खूप महत्त्वाचा आहे. पण मग हा स्वीकार नक्की कसा करायचा हे कुठेच असं मला फारसं सांगितलेलं दिसलं नाही, किंवा असं बऱ्याचदा असं अज्युम्ड वाटतं की हा सेल्फ ॲक्सेप्टन्स. पण मला असं वाटतं की तितकं ते सोपं नाहीये. म्हणजे त्या शब्दाचा अर्थ कळणं खूप सोपं आहे, पण ऍक्च्युली तो शब्द प्रत्यक्षात आणण्याची जेव्हा वेळ येते स्वतःच्या बाबतीत किंवा इतरांच्या बाबतीत, तेव्हा ते नक्कीच तितकं सोपं नाही असं माझ्या लक्षात आलं. पण साधनेमध्ये शवासन ध्यान करत असताना एक साधी गोष्ट आम्ही करत असतो की मनामध्ये जे कुठले विचार येतील, ज्या कुठल्या भावना, जे काही मनामध्ये निर्माण होत असेल त्याची फक्त जाणीव करून घेणं आणि ते जसं आहे तशी त्याची निशब्द अनुभूती घेणं, त्याला कुठलीही प्रतिक्रिया न देणं. तर मला असं वाटलं की ही जी शवासन ध्यानामध्ये आम्ही हे जे करतो की विचारांची फक्त जाणीव करून घेणं जसे आहेत तशी, त्यांना कुठेही कंट्रोल न करणं आणि त्यांचा अतिशय मोकळेपणाने आणि मैत्रीपूर्ण भावनेने त्यांचा स्वीकार करणं, मला असं वाटलं की हे ॲक्सेप्टन्सचं नक्कीच एक खूप ॲक्सेप्टन्सचा हा एक खूप मोठा मूलभूत पाया आहे असं मला वाटलं. त्याचबरोबर आम्ही एम्पथीबद्दल सुद्धा सायकॉलॉजीमध्ये खूप महत्त्व आहे एम्पथीला. एम्पथी म्हणजे दुसऱ्या माणसाला जे काही वाटत असेल ते ओळखणं आणि ते त्या परिस्थितीतून जाताना त्या माणसाला जे काही जाणवतंय, जे काही वाटतंय त्या सगळ्याचा स्वीकार, आणि शिवाय ते तुम्हाला सुद्धा जसंच्या तसं जाणवणं. म्हणजे तुम्ही त्या माणसाबरोबर त्या अनुभवातून जाताय अशा प्रकारचं भावना तुमच्याही मनामध्ये काही प्रमाणात का होईना निर्माण होणं. तर याही बाबतीत मला असं वाटतं की कुठलंही टेक्निक किंवा असं एक तंत्र म्हणून जर मी या गोष्टी वापरायच्या ठरवल्या तर त्या तशा वापरता येत नाही, किंवा त्या थोड्या वेळापुरत्या वापरता येतात, पण ते खूप वरवरचं असतं. ते जे आतून तुम्हाला एम्पथी वाटणं किंवा आतून तुम्ही स्वतःचा स्वीकार करणं आणि समोरच्या माणसाचा स्वीकार करणं, हे मला असं वाटतं की अभिजात योग साधनेमध्ये ही जी साधनेची जी पूर्ण प्रोसेस आहे त्याच्यामधूनच या गोष्टी मुळापासून होऊ शकतात. म्हणजे बाबा नेहमी एक वाक्य म्हणतात की वृत्ती बदलली की वर्तन आपोआप बदलतं. तसंच आतूनच जर मी स्वतःचा स्वीकार करू शकले आणि स्वतःच्या भावनांबद्दल मला आतून एम्पथी वाटायला लागली, जर मी स्वतःला चांगल्या प्रकारे जाणू शकले, समजू शकले, तर नक्कीच इतरांना सुद्धा जाणून घेण्यात, समजून घेण्यात आणि मग त्यांचा स्वीकार करण्यात मला त्याची नक्कीच मदत होईल असं आता मला हळूहळू साधनेतून लक्षात येतंय. तर जसं मानसशास्त्र तसंच मानसशास्त्रामधली एक नवीन, त्या मानाने नवीन अशी शाखा आहे ती म्हणजे सकारात्मक मानसशास्त्र. तर मानसशास्त्रामध्ये काय झालं की अनेक वर्ष मानसिक आजारांचा खूप अभ्यास केला गेला आणि मग मानसशास्त्रज्ञांच्या असं लक्षात आलं की हो, मानसिक आजारांचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहेच, पण त्यातून आपण मानवी मनाचा एकांगीच विचार करतोय. म्हणजे अशी सुद्धा कित्येक लोक असतात की जी मानसिक आजारातून जात नाही. म्हणजे मानसिक आजारातून न जाणारी लोक, त्यांचं प्रमाण हे मानसिक आजारातून जाणाऱ्या लोकांपेक्षा नक्कीच जास्त असतं. मग अशी जी लोक असतात जी मानसिक आजारातून जात नाहीत त्यांचा सुद्धा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. किंवा अशी सुद्धा कित्येक लोक असतात की जी खूप आनंदी आणि समाधानी आणि अर्थपूर्ण असं जीवन जगत असतात, त्यांचे नातेसंबंध खूप चांगले असतात. किंवा काही लोक खूप मोठ्या संकटांमधून
जाऊन सुद्धा ते खचून जात नाहीत आणि ज्याला आम्ही सायकोलॉजीमध्ये रेझिलियन्स म्हणतो की ते त्या अडचणींवर मात करतात आणि तरी सुद्धा आयुष्याकडे आशावादी दृष्टिकोनातून बघतात किंवा ते अडचणींकडे एक संधी म्हणून बघतात. तर मग अशा प्रकारच्या ज्या मानसिक क्षमता आहेत किंवा अशा प्रकारचे ज्या सकारात्मक मानसिक प्रक्रिया आहेत त्यांचा सुद्धा मानसशास्त्रामध्ये अभ्यास केला गेला पाहिजे असं सगळ्यांच्या लक्षात आलं आणि त्यातूनच मग सकारात्मक मानसशास्त्र या मानसशास्त्राच्या शाखेचा उदय झाला. तर ज्याप्रमाणे मानसशास्त्रामध्ये ताण, काळजी, चिंता, नैराश्य अशा अनेक भावनांचा अभ्यास केला जातच होता अनेक वर्ष, तसंच मग असं वाटायला लागलं की आनंद, समाधान, स्वस्थतेची भावना किंवा सुख ह्यासारख्या भावनांचा सुद्धा अभ्यास मानसशास्त्रामध्ये अंतर्भूत झाला पाहिजे असं लक्षात आलं आणि मग त्याच्यामुळे सकारात्मक मानसशास्त्रामध्ये अशा सकारात्मक भावनांचा अभ्यास हा केला जातो. तर ह्या अभ्यासामध्ये जे म्हणजे मानसशास्त्रामध्ये आणि सकारात्मक मानसशास्त्रामध्ये जे काही संशोधन झालं त्याच्यामध्ये योगावरती सुद्धा खूप संशोधन करण्यात आलं आणि त्यातून असं लक्षात आलं की वेगवेगळ्या प्रकारचे शारीरिक, मानसिक किंवा मनोकायिक म्हणजे सायकोसोमॅटिक आजार कमी करण्यासाठी नक्कीच योग साधनेचे चांगले परिणाम होतात. म्हणजे बीपी किंवा डायबिटीस अशा आजारांवरती योगाचे परिणाम आहेत हे अनेक मेटा अनालिसिस मधून सुद्धा सिद्ध झालेलं आहे. किंवा स्ट्रेस, अँझायटी, डिप्रेशन हे ज्याचं प्रमाण आजकाल वाढत जाते ते सुद्धा कमी करण्यासाठी योगाची नक्कीच मदत होते असं सुद्धा आता संशोधनातून सिद्ध झालेलं आहे. त्याचबरोबर आनंद, समाधान किंवा जीवनाची गुणवत्ता म्हणजे क्वालिटी ऑफ लाईफ वाढवण्यासाठी सुद्धा योगाचे परिणाम होतात, त्या बाबतीत सुद्धा चांगले परिणाम होतात हे सुद्धा संशोधनातून आता दिसून आलेलं आहे. त्याच्यामुळे मानसशास्त्रामध्ये आता योगावरती खूप मोठ्या प्रमाणात संशोधन झालेलं आहे आणि चालू सुद्धा आहे. या संशोधनाचं नक्कीच या संशोधनामुळे काही चांगल्या गोष्टी झाल्या की योग हे कशा प्रकारे मानवी मनासाठी आणि मानवी मनाच्या आणि म्हणजे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी कसं चांगलं आहे हे पूर्ण जगामध्ये पोहोचलं, हे नक्कीच चांगलं झालं. पण या अभ्यासामध्ये सुद्धा या शास्त्रीय संशोधनांच्या सुद्धा काही मर्यादा आहेत म्हणजे ज्या की नेहमीच असतात. म्हणजे योगाचा कुठला योग साधनेचा कुठला प्रकार या संशोधनांमध्ये वापरला, त्याचबरोबर त्याचा कालावधी काय होता किंवा कंट्रोल ग्रुप असतो तर तो होता की नव्हता आणि असला तर तो कुठल्या प्रकारचा होता, ह्या सगळ्यावर योग साधनेचे परिणाम हे कायम या संशोधनांमध्ये अवलंबून असतात आणि त्याच्यामुळे प्रत्येक शास्त्रीय संशोधनाच्या काही मर्यादा असतात आणि त्या मर्यादांच्या परिप्रेक्ष्यातच कुठल्याही एखाद्या तंत्राचं यश किंवा अपयश हे ठरवलं जातं. तर ह्या सगळ्या संशोधनांचा जेव्हा आढावा घेतला त्यावेळेला असं लक्षात आलं की हे जे सगळं संशोधन झालंय त्याच्यामध्ये योगाकडे जसं मी मगाशी म्हटलं तसं एक तंत्र म्हणूनच योग साधनेचा विचार केला गेलेला आहे आणि योग म्हणजे असं एक तंत्र ज्याच्याने की शारीरिक आणि मानसिक समस्या दूर होतात. तर कुठेतरी असं वाटलं की हा विचार सुद्धा खूप सीमित आहे. म्हणजे पतंजली मुनींनी ज्या वेळेला पातंजल योगदर्शन लिहिलं असेल त्यावेळेला नक्कीच त्यांनी ते इतक्या सीमित दृष्टिकोनातून लिहिलेलं नाहीये असं अगदी नक्की वाटतंय. पण मग योग साधनेचा मूळ उद्देश काय आहे असं बघायला गेलं तर नक्कीच तो आध्यात्मिक आहे आणि हे जे मानसिक बदल किंवा हे जे मानसिक परिवर्तन आहे ते त्या आध्यात्मिक बदलासाठी पूरक असं आहे आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये होणारे जे शारीरिक बदल आहेत ते जाता जाता घडणारे आहेत. त्यातच योग आणि अभिजात योग साधना हा पूर्णपणे अंतर्गामी प्रवास असल्यामुळे योग साधनेचे जे परिणाम होतात ते अतिशय सूक्ष्म आणि तरल अशा प्रकारचे पण असतात. त्याच्यामुळे बऱ्याचदा आपण जे काही मोजमापाची साधनं वापरतो म्हणजे मानसशास्त्रामध्ये आम्ही मानसशास्त्रीय चाचण्या वापरतो त्याच्यामध्ये बऱ्याचदा असे सूक्ष्म आणि तरल असे जे होणारे बदल असतात किंवा परिणाम असतात ते टिपले जात नाहीत.
कारण प्रत्येक परिमाणाच्या ज्याच्या साह्याने आपण काहीतरी मोजमाप करतो त्याच्या काही ना काहीतरी मर्यादा या कायम असतातच. आणि त्याच्यामुळे असं माझ्या लक्षात आलं की हे जर अतिशय सूक्ष्म आणि तरल असे परिणाम आपल्याला टिपायचे असतील तर त्याच्यासाठी आपल्याला योग साधनेमध्ये जे काही संशोधन होतं त्याचा पूर्णपणे आयामच बदलावा लागेल आणि आपल्याला खूप वेगळ्या प्रकारचं असं संशोधन होण्याची गरज आहे. तशा प्रकारचं संशोधन चालूही आहे पण ते वाढण्याची नक्कीच गरज आहे. असं ह्या सगळ्या संशोधनाचा जो मी आढावा घेतला त्याच्यामधून माझ्या लक्षात आलं. त्याचबरोबर मला अजून अशी पण एक गोष्ट जाणवली की सकारात्मक मानसशास्त्राचा जी सुरुवात झाली तर ती कुठेतरी आत्तापर्यंत जे मानसशास्त्र चालू होतं ते बऱ्यापैकी नकारात्मक होतं आणि त्याला प्रतिक्रिया म्हणून सकारात्मक मानसशास्त्राचा उदय झाला. म्हणजे अजूनही सायकॉलॉजीमध्ये भावनांच्या बाबतीत बोलताना सकारात्मक नकारात्मक असे शब्द वापरले जातात किंवा त्रासदायक भावना असा सुद्धा शब्द वापरला जातो. तर त्या बाबतीत मला असं वाटतं की अजूनही कुठेतरी मानसशास्त्रामध्ये हे सकारात्मक आणि नकारात्मक असं द्वंद्व खूप आहे. म्हणजे सकारात्मक भावना वाढवायच्या आणि नकारात्मक भावना ठरवून कमी करायच्या किंवा नकारात्मक भावनांची जागा ही सकारात्मक भावना कशा घेतील असं बघायचं. अशा तऱ्हेचं काम किंवा अशा तऱ्हेचा एकंदरीत विचार आणि ॲटिट्यूड हा मानसशास्त्रामध्ये अजून सुद्धा बऱ्यापैकी आहेच असं मला वाटतं. पण योग साधनेचं जर पाहिलं तर योग साधनेमध्ये सकारात्मक किंवा नकारात्मक असं काहीच नाहीये. उलट आम्ही जे काही साधनेमध्ये बाबा आम्हाला सांगत असतात तेव्हा ते असं म्हणतात की तुम्ही कुठल्याच भावनेला कुठल्याच विचाराला कशालाच तुम्ही सकारात्मक नकारात्मक असं कुठलं लेबल लावूच नका. कारण जेव्हा मी असं म्हणते की सकारात्मक मला हवंय त्यावेळेला मी ते मिळवण्यासाठीची माझी धडपड आहे. म्हणजेच नकारात्मक जे आहे ते मला नकोय. म्हणजे समजा राग ही भावना असेल, मी खूप रागीट आहे तर मला राग नकोय आणि म्हणून मी कायम त्याला अवॉइड करण्याचा प्रयत्न करणार आणि हेच आनंद किंवा उत्साह या भावना मला हव्या आहेत म्हणून मी त्या मिळवण्याचा सारखा प्रयत्न करणार. तर ह्या द्वंद्वामध्येच आपण खूप अडकलेलो असतो आणि जोपर्यंत मी असं म्हणेन की हे मला हवंय आणि राग मला नकोय तर असा की राग मला सोडून जाणार नाही, तो कायम माझ्या बरोबर माझ्या मागे मागे असणारच. उलट जितकं मी त्याला नको नको म्हणेन तितका तो अजूनच तीव्रतेने माझ्या मागे मागे येतो आणि तो काही माझी पाठ सोडून देत नाही असा माझा तर नक्कीच अनुभव आहे. तर त्याच्यामुळे मला असं वाटलं की योग साधना ही सकारात्मक आणि नकारात्मकच्या द्वंद्वाच्या पलीकडे जाणारी साधना आहे आणि हेच मला वाटतं की अभिजात योग साधनेचं एक खूप महत्वाचं वेगळेपण आहे मानसशास्त्रापेक्षा. मग हे द्वंद्व फक्त सकारात्मक नकारात्मकच असेल असं नाही तर ते सुख दुःख असं द्वंद्व असू शकेल किंवा यश अपयश असं असेल किंवा हवं नको असं द्वंद्व असेल. पण ह्या कुठल्याही द्वंद्वामध्ये न अडकणं आणि तरीही दोन्हीचा स्वीकार करणं म्हणजे मी सकारात्मकचाही स्वीकार करणं आणि नकारात्मकचाही स्वीकार करणं आणि त्याच्यामुळे उद्या जर मला यश आलं तर त्याच्याने सुद्धा खूप हुरळून न जाणं आणि अपयश आलं तर अगदी खचून न जाणं अशा प्रकारचं जे एक गतिशील संतुलन आहे किंवा अशा प्रकारचा जो एक इक्वॉनिमिटी आहे किंवा एक बॅलन्स आहे ती योग साधनेतून नक्कीच प्राप्त व्हायला मदत होते. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की योग साधना ही खऱ्या अर्थाने ट्रान्सेंडेंटल आहे कारण ती सकारात्मक आणि नकारात्मक दोन्हीच्याही पलीकडे जाणारी आहे. त्याच्यामुळे अभिजात योग साधना आणि एकंदरीतच भारतीय मानसशास्त्र ह्यांचा जो खूप मोठा सैद्धांतिक पाया आहे आणि सगळं एक्सपिरियन्शियल नॉलेज आहे म्हणजे सगळं अनुभवजन्य असं जे ज्ञान आहे ते आणि पॉझिटिव्ह सायकॉलॉजी म्हणजे सकारात्मक मानसशास्त्रामध्ये खूप चांगल्या प्रकारे विकसित झालेली जी एम्पिरिकल संशोधन पद्धती आहे त्या दोन्हीचा मिलाप होण्याची गरज आहे. ते दोन्ही एकत्रित
येण्याची गरज आहे असं मला वाटतं. आणि त्या दृष्टीने अभिजात योग साधना ही सायकॉलॉजीमध्ये खूप ग्राउंड ब्रेकिंग कॉन्ट्रीब्युशन नक्कीच अभिजात योग साधनेचं आहे. रादर नुसतं कॉन्ट्रीब्युशन नाही तर अभिजात योग साधना ही मानसशास्त्राच्याही पलीकडे जाणारी आहे असं नक्कीच मला वाटतं. सो एवढं शेअर करून आज मी इथे थांबते आणि मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल बाबांना थँक्स.